ही कृष्णा नदी आहे आणि तिथे वेण्णा नदी आहे आणि तिथे मध्ये त्यांचा संगम झालाय त्या दोन्ही नदींचं. मित्रांनो, या टायमाला ह्या वर्षी आपल्याला केदारनाथ नाही जमलं, पण साताऱ्यामध्ये दक्षिण काशी शिवचं मंदिर आहे, तिथे आम्ही आता चाललो आहे. Take the next left, then turn left. माझ्या मागे जे आहे ते आहे दक्षिण काशी शिव टेम्पल, साताऱ्यामध्ये आहे. खूप सुंदर आहे इथे. आम्ही ॲक्च्युली साईल विचारतोय की आम्हाला त्या साईडला जायचं, ते कुठून जायचं, काय बोलले ते? त्या साईडून ब्रिजच्या काहीतरी तिथून क्रॉस करून जायचं आहे. खूप सुंदर आहे यार. राव, आत्तापर्यंत साताऱ्यामध्ये हे आम्ही कधीच एक्सप्लोअर नव्हतं केलेलं, कधी ऐकण्यातच नव्हतं. थँक्स गुगल, थँक्यू विकिपीडिया, थँक्यू सो मच की आम्हाला ह्या सुंदर नजाऱ्यांना आम्हाला भेट देता आली. कुठली नदी आहे ही? कृष्णा वेण्णा. आणि याचं कुठे आहे संगम? इकडच्या रहिवाशांनी आम्हाला सांगितले की ही कृष्णा नदी आहे आणि तिथे वेण्णा नदी आहे आणि तिथे मध्ये त्यांचा संगम झाला आहे त्या दोन्ही नदींचं. पण सगळ्यात अट्रॅक्टिव्ह, आकर्षित असं मला जे वाटतं हे मंदिर, शिव मंदिर आहे. इथे आम्ही जाणारच, आम्ही चौकशी केली आहे. तिथून एक ब्रिज आहे, म्हणजे हा साईडून एक छोटासा कुठला तरी पूल आहे, तो पार केल्याच्या नंतर असं जाऊन इथे जायचं. बिलीव्ह नाही होत आहे, साताऱ्यामध्ये एवढं सुंदर मंदिर आहे, शिवलिंग आहे आतमध्ये. ॲक्च्युली आतमध्ये मला जायचं आहे दर्शनाला. बाहेरचंच सगळं बघून आम्ही खरं शॉक झालो आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता. हॅट्स ऑफ, प्राऊड टू बी अ सातार. आता आपण आज चाललो आहे मंदिराच्या. जय भोलेनाथ की. मंदिर कधी बांधलं आहे? मंदिर किती वर्ष झालं मंदिरला? 44. मस्त आहे. मंदिर खूप छान आहे.
आतमधला परिसर पण खूप सुंदर आणि खूप स्वच्छ ठेवलेला आहे. मूळ गोष्टी आहे की मंदिर इतके महिने बंद होतं, पण आता खूप छान वाटलं की देऊळ जे आहे, जेवढे पण आहे, जेवढे मंदिर आता ओपन झालेत, पब्लिक म्हणजे इकडचे जेवढे पण रहिवासी इकडचं दर्शन घेऊ शकतात आणि खूप छान मंदिर आहे. मला इतकं छान वाटतं की मला यावर्षी केदारनाथला जायचं होतं, पण काही कारणांमुळे म्हणजे बरीचशा कारणांमुळे ते राहून गेलं. पण शिवनी माझी ती इच्छा पूर्ण केली, शंकराने माझी ती इच्छा पूर्ण केली की साताऱ्यामध्ये मला दोन शंकराचं मंदिर मिळालं. एक त्या साईडला जिथे आपण आता जाणार आणि एक इथे शिवलिंग आहे. खूप छान दर्शन झालं. आता आम्ही लवकर दक्षिण काशीला म्हणजे त्या साईडला काय जाणार आहे, हा पूर्ण दक्षिण काशीला असं नाव आहे आणि इथे शिवलिंग आहे. त्या साईडला नक्की तिथे काय आहे. तर थँक्यू. आणि मला इतकं भारी वाटतं की माझ्यासोबत माझे जेवढे पण नथनिकलचे जेवढे सबस्क्रायबर आहे, जेवढी आपली पब्लिक आहे, ते सगळे हा जेवढं पण काय आहे ते सगळे एन्जॉय करतील. दादा कोण आहे इथे? रामेश्वरला जायला हाच रस्ता आहे ना? रामेश्वर मंदिर हाच रस्ता आहे ना? खाली आतमध्ये. तर आता आम्ही रामेश्वर मंदिरला चाललो आहे. हा कोरेगावचा जो मेन रोड आहे त्यातून आत एक छोटंसं गावठाण रस्ता आहे, तिथून जायचं आहे. पण नदीच्या त्या साईडला होतो, शिवलिंग आहे ते त्या साईडला होता. आता आपण तिकडून सगळा तो रोड पूर्ण पठ्ठा क्रॉस करून आपण आता इथे आलोय ह्या साईडला. पण इथे आला मन प्रसन्न झालंय. सो फार सो गुड. मला आपल्या महाराष्ट्रामध्येच काय आपल्या इंडियामध्ये आपल्या भारतामध्ये जेवढे पण हिस्टॉरिकल प्लेस आहेत, ऐतिहासिक जागा आहेत, ठिकाणं आहेत, मला काय इतकं भारी वाटते. कारण आता जसं मी इथे आले, इकडचं जे बांधकाम आहे, इकडचं जे पण असे काळे दगड जे आहेत ते यूज करून हे सगळं बांधलं आहे. खूप कष्ट लागतात हे सगळं बांधायला. आणि हे आपल्या पूर्वजांनी, आता तरी बरेच मशीन्स आले आहेत, बरेच काय आले आहेत, टूल्स आले आहेत की ज्याच्यामध्ये आपण आपल्या हवा त्याचा आकार वगैरे देऊ शकतो. पण त्या टायमिंगला हे सगळं कसं बांधलं असेल, आपल्या पूर्वजांनी कसं हे सगळं उभं केलं असेल. खूप छान वाटते, खूप अभिमान वाटते की मी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला आणि मी भारतामधली आहे, त्याचा मला खूप अभिमान वाटतो आहे. प्राऊड फिलिंग होते. हे सगळे जे हे काळे दगडांनी बनवलेले आहेत. आपली कृष्णा देवी. तर मित्रांनो, आता आम्ही जिथे आले म्हणजे मगाशी आम्ही या नदीच्या त्या साईडला होतो जिथे आम्ही फोटोज काढले आणि जिथे आपण व्हिडिओज काढले ते त्या साईडला होतो. तर इकडे एका रहिवाशीने आम्हाला सांगितलं की इथे 3 मंदिर आहे, कृष्णा नदीच्या भोवती 3 मंदिर आहे. आपल्या मागे जे आपल्याला दिसतंय ते रामेश्वर मंदिर आहे. हे आहे ते दक्षिण काशीचं हे प्रॉपर शिवलिंगचं मंदिर आहे. आणि त्या साईडला एक संगमेश्वरचं एक मंदिर आहे. तर तिकडे माहीत नाही ते कितपत लांब आहे इथून, किती जायला मिळेल की नाही, कारण आता असे पण 3 वाजलेत. तर बघू, तिकडे जायला जमलं, आपल्या वेळेत बसलं तर आपण तिथे जाऊ. दुसरी गोष्ट महत्त्वाची मित्रांनो आपल्याला सांगायचं की कृष्णा नदीच्या आपण खूप जवळ आलेलो आहोत. ही सगळी कृष्णा नदी आहे आणि इथे कृष्णा नदी आहे. त्या साईडला वेण्णा नदी आहे, त्या साईडला कृष्णा नदी, वेण्णा नदी. आणि इथे मध्ये 2 नदीचा संगम होतो. आपण आता प्रॉपर सातारा सिटी मध्ये एंटर करतोय. तर
तर आता आम्ही सूरज वेज कोर्टमध्ये आलो आहे खायला. भूक लागलेली. सकाळी निघालो तेव्हा मॅगी खाल्लेली दोघांनी आणि 1 कप चाय मॅगनेटरी असतो आपला चाय. म्हणजे निघालो मी गेली 12 मोठ्याची मीर केली. त्याच्यानंतर मग दक्षिण काशीवरून आम्ही रामेश्वरला गेलो आणि खूप एक्झॉस्ट झालेले दोघे पण. त्याला मी तिथे थोडंसं फ्रेश झाले मी. तोंड धुतलं, पाणी पिलं, शांत बसली आहे. ऑर्डर येते, ऑर्डर केली. तर मित्रांनो आम्ही तिथे जेवणच निघालो आहे. आता जवळपास 4:30-5 झाले आहेत. निघायची वेळ झाली. आम्ही परत आता चाललो आहे आमच्या गावी. तर हा व्लॉग कसा वाटला हिट द लाईक बटन. कारण खूप कष्ट केले आहेत आणि खूप छान. मला असं वाटतं की जेवढं मला कवर करता येईल तेवढं मी कवर केलं आहे. तर प्लीज हा व्हिडिओ आवडला असेल, पूर्ण इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करा. तुमचे काय रिव्ह्यूज असतील, तुमचं काय मत असेल, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला खाली कमेंट करून सांगा. बाकी व्हिडिओ शेअर करा. जेवढे पण तुमचे सातारकर तुमचे मित्रमंडळी आहेत त्या सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा आणि मला खाली # आम्ही सातारकर करून कमेंट करायला विसरू नका. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये